दोन गोष्टीमुळे होतो. एक तर रक्ताची गुठळी होते किंवा रक्तस्राव होतो. ज्या प्रकारे आपण जेवण करतो, बाकीच्या गोष्टी करतो, तर आपल्याला ताकद येते ना. त्याच प्रकारे आपला जो पण काही मेंदू असतो ना, तर मेंदूला काम करण्यासाठी पोषक तत्व लागतात. ते पोषक तत्व कोण घेऊन जातात, तर हृदयापासून मेंदूपर्यंत रक्तवाहिनी ती रक्तमार्फत घेऊन जाते आणि आपल्या मेंदूचं पोषण करते. पण कधी काळी काय होतं, मेंदू जास्त स्ट्रेसफुल बाकीच्या गोष्टीमुळे काय होतं, मेंदूला खूप प्रमाणात रक्तपुरवठा लागतो. मग त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढलं का एक तर रक्ताची गुठळी होती किंवा रक्तस्राव होतो. आता तुमच्या केसमध्ये काय झालं, तर रक्ताची गुठळी झाली. रक्ताची गुठळी कुठे झाली, आता समजा एका घरात 5 लोक आहे, ते वेगवेगळे कामं करतात ना. म्हणजे कोणी स्वयंपाक बनवतं, कोणी कॉलेजला जातं, कोणी शाळेत जातं, कोणी माणूस कमवायला जातो, जॉब करतो, असे सगळे वेगळे कामं करतात. तसं आपल्या मेंदूमध्ये मोठा मेंदू, छोटा मेंदू, परत मेंदूमध्ये मोठा मेंदू आणि छोट्या मेंदूला एक जॉईंट करायला एक ब्रेन स्टेम असतं. म्हणजे जसं झाडाचं खोड आहे ना, तसं मेंदूचं खोड असतं. तर त्याच्यामध्ये एक छोटासा भाग आहे, पॉन्स नावाची गोष्ट आहे. तो पॉन्स काय करतो, आपल्या बॅलन्स करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टीवर पोश्चर मेंटेन करणं, श्वसनाला, परत गिळायला, सगळ्या गोष्टीला तो महत्वाचा भाग कारणीभूत असतो. तर तुमच्या मेंदूच्या उजव्या बाजूने ना, तिथं पॉन्सच्या इथं रक्ताची गुठळी झाली. त्याच्यामुळे पुढे रक्तपुरवठा पोहोचला नाही आणि मेंदूचं तिथलं काम करणं बंद झालं. म्हणून तुम्ही बोलताना की मी चालताना हालचाल होते, इम्बॅलन्स होते, मला पकडायला कोणतरी लागतं, ते त्या गोष्टीमुळे होतं. चालून दाखवा. असं दबकून दबकून चालताना मावशी हे किंवा चालताना जो इम्बॅलन्स होतो ना, तर ते पॉन्सला इन्फॉक्ट झाल्यामुळे होतोय आणि तो मेंदूच्या राईट पॉन्सला झाल्यामुळे ते असे तुम्ही हालचाल करत चालताय. हा, जर समजा मेंदूच्या दुसऱ्या भागात झाला असतं तर असं हालचाल करत नसतं चालले, तुम्ही एकसारखे चालले असते.